गणगण गणात बोते असा जयघोष करत ब्रह्मांड नायक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात तळेगाव ढमढेरे येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर या ठिकाणी संपन्न झालाय। विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेत, तर समस्त सेवेकऱ्यांच्या वतीने अन्नप्रसादाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलं होतं। शिरूर तालुक्यातील पण मूळ विदर्भ येथील रहिवासी असलेले सेवेकरी यांनी तळेगाव ढमढेरे इथे एकत्रित येऊन शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन तळेगाव ढमढेरे येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र मुळोबा महाराजांच्या मंदिरामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केलाय। गणगण गणात बोते असा जयघोष करत ब्रह्मांड नायक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन भक्तिमय वातावरणात तळेगाव ढमढेरे येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये संपन्न झालाय। सकाळी श्री अभिषेक आणि त्यानंतर पारायण आणि नंतर सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम यांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। तर समस्त सेवेकरी यांच्या वतीने अन्न प्रसादाचे आयोजन देखील करण्यात आलं होतं। 2 दिवस चाललेल्या कार्यक्रमामध्ये श्री गजानन महाराज विजय या ग्रंथाचे पारायण करण्यात आले। यावेळी तळेगाव ढमढेरे शिक्रापूर परिसरामधील अनेक मान्यवर या ठिकाणी हजर होते। पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सौ आरती भुजबळ तसेच सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भुजबळ, तंटामुक्ती अध्यक्ष रमेशदादा भुजबळ, संचालक हनुमंत भुजबळ, सेलर्स ऑफिसर श्री विजय गवते यांच्यासह अनेक पदाधिकारी संचालक या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यामध्ये विदर्भामधील पण शिक्रापूर तळेगाव ढमढेरे परिसरामधील रहिवासी असणारे सेवेकरी यांनी नियोजनबद्ध कार्यक्रमाचे नियोजन करून तन मन धनाने महाराजांची सेवा केली आहे। यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता, तर कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणून उपस्थित मुळोबा भैरवनाथ मंदिर देवस्थान संचालक यांचा सन्मान सेवेकरी यांच्या वतीने करण्यात आलाय। तर पुढील वर्षी सेवेकरी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गजानन महाराज यांचं सुंदर मंदिर बांधण्याचा संकल्प रमेशदादा भुजबळ, तंटामुक्ती अध्यक्ष तळेगाव ढमढेरे यांनी उपस्थित केला। तर यासाठी जागेपासनं ते कळसापर्यंत जी मदत लागेल ती उभी करू असं आवाहन आरतीताई भुजबळ, रमेशदादा भुजबळ, महेशदादा भुजबळ, हनुमंत भुजबळ, विजयराव गवते यांनी दिली आहे। भविष्यात शिरूर तालुक्यामधील सर्वात सुंदर मंदिर उभारण्याचा मानस रमेशदादा भुजबळ यांनी बोलून दाखवला। तर यावेळी गजानन महाराज की जय या जयघोषानं सर्व सेवेकरी यांच्याकडे ऋण व्यक्त करण्यात आलेत। अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये ब्रह्मांड नायक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांचा 147वा प्रकट दिन या ठिकाणी साजरा करण्यात आलाय। आज तळेगाव नगरीमध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं। आपल्या भैरवनाथ मंदिरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कीर्तनरूपी सेवा झाली। सगळ्या सेवेकरींनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्यक्रमाचं आयोजन केलं। कीर्तनानंतर महाराजांची आरती झाली व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। असेच कार्यक्रम वरच्यावर आपल्या तळेगाव नगरीमध्ये व्हायला पाहिजे। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय, काहीही कारण चालणार नाही। आपल्या बाच्चीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो हो, भेटू आपण। बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून। हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर। बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर।